मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक पदासाठी जी 910 जागांसाठी भरती सुरू होती ती भरती प्रक्रिया 14 तारखेला पूर्ण झाली आहे। आता मित्रांनो, तुम्हा सर्वांना मेरिट किती लागणार याचीच लगबग लागली असेल। तर मित्रांनो, या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये अंदाजित पडलेले मार्क तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे होते। परंतु मित्रांनो, तुम्हाला अशी सुद्धा मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हा व्हिडिओ भरती मारलेल्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणजेच त्याचे सुद्धा मार्क आपल्याला कळाल्यानंतर योग्य ती अंदाजित मेरिट लिस्ट आपल्याला लावता आली असती। परंतु मित्रांनो, जेवढी आपल्याला अपेक्षा होती तेवढ्या कमेंट आल्या नाही। मित्रांनो, अग्निशामक पदाच्या ज्या 910 जागा आहे तेवढ्यासुद्धा कमेंट आपल्या त्या व्हिडिओला आलेल्या नाही आहे। म्हणून मित्रांनो, त्या व्हिडिओच्या आधारावर आपल्याला एक मेरिट लिस्ट बनवणे शक्य होत नाही आहे। तर परंतु मित्रांनो, आपण एक अंदाज घेऊन भरती प्रक्रियेमध्ये ग्राउंड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आणि जास्तीत जास्त मुलांनी कितीचे मैदानी चाचणी पूर्ण केले आहे याचा अंदाज घेऊन एक मेरिट लिस्ट तयार करू। तर चला मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया। तर मित्रांनो, अग्निशामक पदाच्या एकूण 910 जागा या भरतीसाठी होत्या। त्यापैकी माजी सैनिकासाठी 136 जागा, खेळाडूसाठी 46 जागा, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी सुद्धा 46 जागा, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 17 जागा, सर्व जात प्रवर्गातील ज्या महिला आहे त्यांच्यासाठी 273 जागा आणि सर्वसाधारण पुरुष उमेदवार यांच्यासाठी 392 जागा, अशा एकूण सर्व मिळून 910 जागा या भरतीसाठी होत्या। तर मित्रांनो, या भरतीमध्ये प्रत्येक जात प्रवर्गातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। 2017च्या तुलनेमध्ये यावेळेस भरतीला खूपच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत 40,000 प्लस विद्यार्थी मैदानीसाठी पात्र झाले होते। म्हणजे ते सुरुवातीला ठेवलेल्या चाळणी प्रक्रिया, म्हणजे जी सुरुवातीची चाळणी प्रक्रिया होती म्हणजे उंची, त्यामधून जे पात्र ठरले अशा सर्व मुलांचे अर्ज आणि DD जमा केले आहे। अशा विद्यार्थ्यांची संख्या 40,000 प्लस आहेत, म्हणजेच 40,000च्या वरती आहे। परंतु मित्रांनो, त्या सर्व विद्यार्थ्यांपैकी बघायला गेल्यास 19,000 ते 20,000पर्यंत विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। तर मित्रांनो, 910 जागासाठी एकूण 20,000 मुले हे आता कॉम्पिटिशनमध्ये आहे, म्हणजेच 20,000 मुलांमधून फक्त 910 जागा या भरल्या जाणार आहे। तर मित्रांनो, मेरिट किती लागणार आहे तर चला जाणून घेऊया टप्प्याटप्प्याने। त्यापूर्वी मित्रांनो, भरतीसाठी आलेल्या प्रत्येक मुलापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यालासुद्धा त्याच्या मेरिटचा एक अंदाज येईल, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण ओपनबद्दल थोडे जाणून घेऊया। म्हणजेच ओपन या गटासाठी 443 जागा होत्या। त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 191 आणि महिलांसाठी 133 जागा होत्या। तर मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जे टॉपचे विद्यार्थी असणार आहे, म्हणजे मित्रांनो आता सर्व मुलांची एक लिस्ट तयार होणार। त्या लिस्टमध्ये जे सुरुवातीचे विद्यार्थी असेल, तो कोणत्याही जात प्रवर्गातील असला तरीही सुरुवातीचे जे 191 विद्यार्थी असणार आहे, म्हणजे 191 जे मुलं असणार आहे, या सर्व मुलांचे ओपनमध्ये काम होणार आहे। आता समजा एखादा जर इतर मागास प्रवर्ग या जात प्रवर्गातील विद्यार्थी असेल आणि त्याला सर्वात जास्त मार्क पडलेले असतील, म्हणजे जो टॉपचा विद्यार्थी आहे त्याचे जर मार्क 145 पकडले, तर ह्या OBCच्या विद्यार्थ्यांना जर 145 मार्क पडले असतील तर हा OBCमधील विद्यार्थी याचे काम ओपनमध्ये होणार आहे। म्हणजे मित्रांनो, असे जे टॉप मार्क असणारे विद्यार्थी आहे सर्वांचे काम हे ओपनमध्ये होणार आहे। म्हणजेच टॉपच्या विद्यार्थ्यांमधून सुरुवातीला ओपनच्या जागा भरल्या जातात, त्यानंतर ज्या त्या जात प्रवर्गातील जागा भरल्या जातात। आता सर्वप्रथम आपण ओपनबद्दल जाणून घेऊया। या लिस्टमधील जे टॉपचे विद्यार्थी असणार आहे, म्हणजे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी 105 मार्काचे किंवा काही विद्यार्थ्यांनी तर आउट ऑफ ग्राउंड मारले आहे असे त्यांचे म्हणणे आहे, तरीसुद्धा आपण जर असे गृहीत धरले की त्या विद्यार्थ्याचे 105 मार्काचे मैदानी म्हणजेच ग्राउंड पूर्ण झाले आहे आणि त्या विद्यार्थ्याकडे NCC सर्टिफिकेट आहे प्लस त्याच्याकडे हेवी लायसन असेल, तर मित्रांनो त्या विद्यार्थ्याचे 135 मार्क पूर्ण होतात। म्हणजे 135 मार्क, 105 मार्काचे ग्राउंड आणि जर त्याच्याकडे NCCचे A, B, C असे तिन्ही सर्टिफिकेट असेल तर त्याला
त्या सर्टिफिकेटसाठी त्याला एकूण 20 गुण मिळतात. तसेच जर त्याच्याकडे हेवी लायसन असेल त्याला सुद्धा त्याचे 10 मार्क मिळणार आहे. असे एकूण त्याचे 135 मार्क होणार आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त मार्क घेणारे विद्यार्थी हे ओपनमध्ये घेतले जातात. मगाशी आपण बघितलेच आहे. तर मित्रांनो, तुम्ही असे समजून चाला की ज्या विद्यार्थ्याला 120 प्लस मार्क आहेत, म्हणजेच 121, 122 असे मार्क आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे काम हे ओपनमध्ये होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जाणून घेऊया ओबीसी बद्दल. तर मित्रांनो, ओबीसीच्या 173 जागा आहेत. त्यापैकी 74 जागा या सर्वसाधारण पुरुष आणि 52 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर मित्रांनो, ओबीसीसाठी एकूण 3000 प्लस विद्यार्थ्यांनी म्हणजे 3500 पर्यंत विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. ओबीसीला एकूण 3 दिवस मैदानीसाठी दिले होते. ह्या 3 दिवस तिन्ही दिवशी सुद्धा ओबीसी जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे टोकन मिळाले होते. परंतु मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टोकन मिळाले होते त्यापैकी ते 70 ते 80% विद्यार्थ्यांनी मैदानीसाठी हजेरी लावली आहे. उर्वरित विद्यार्थी हे मैदानीसाठी गैरहजर होते. तर मित्रांनो, ओबीसी या जात प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याला 118 प्लस मार्क आहेत, म्हणजे 117, 118 असे मार्क आहेत, असे विद्यार्थी ओबीसीमधून भरती होणार आहे. तसंच मित्रांनो, त्यासोबतच त्यानंतर या जात प्रवर्गासाठी एकूण 99 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 42 जागा आणि महिलांसाठी 30 जागा आहे. तर एकंदरीत 2200 ते 2300 विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. तर मित्रांनो, 115 पर्यंत या जात प्रवर्गातील विद्यार्थ्याचे काम होऊ शकते. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला 115 मार्क आहे असे विद्यार्थ्याचे काम यामध्ये होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांचे 111, 112 मार्क आहे हे डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजे मित्रांनो, त्यांचे काम कदाचित होऊ शकते, शक्यता कमी आहे. मित्रांनो, यानंतरचा जात प्रवर्ग आपण घेणार आहोत भटक्या जमाती क. या जात प्रवर्गासाठी एकूण 22 जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 10 जागा आणि महिलांसाठी 7 जागा. तर मित्रांनो, या जात प्रवर्गात एकूण 1400 विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. 1400 फिगर ही कमी जास्त असू शकते, हा एक अंदाज आहे. तर मित्रांनो, या विद्यार्थ्यापैकी जर आपण असे गृहीत धरले की एक 10% मुलांकडे हेवी लायसन आहे आणि त्यांनी 105 मार्काची मैदानी चाचणी पूर्ण केली आहे, तरी मित्रांनो 140 विद्यार्थी तुम्हाला या जात प्रवर्गामध्ये सापडणार आहे. तसेच प्रत्येक जात प्रवर्गामध्ये तुम्हाला 10 ते 5% विद्यार्थी हे हेवी लायसनवाले सापडणार आहे. तर मित्रांनो, ह्या जात प्रवर्गाचे 115 प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याचे काम होऊ शकते. यानंतर मित्रांनो, विजा अ. या जात प्रवर्गात एकूण 18 जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 8 जागा, महिलांसाठी 5 जागा. तर मित्रांनो, या जात प्रवर्गातील विद्यार्थी भरतीसाठी खूप विद्यार्थी आले होते. 4500 प्लस विद्यार्थ्यांनी भरतीसाठी हजेरी लावली आहे. त्यापैकी 2400 विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली होती. म्हणजेच 2400 विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी ही पूर्ण केली आहे. तर मित्रांनो, 118 प्लस मार्क असणारा विद्यार्थीच या जात प्रवर्गातून भरती होणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे 105 मार्क कमीत कमी प्लस 10 मार्काचे हेवी लायसन आणि 4 मार्क NCC किंवा MCC किंवा अदर एखादा डिप्लोमा असेल त्याचे तुम्हाला मार्क असेल तरच तुमचे या जात प्रवर्गातून काम होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, भटक्या जमाती ब. या जात प्रवर्गासाठी एकूण 14 जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 6 जागा आणि महिलांसाठी 4 जागा. तर मित्रांनो, या जात प्रवर्गामध्ये एकूण 1300 विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. ह्या जात प्रवर्गाचे सुद्धा 118 प्लस मेरिट लागणार आहे. मित्रांनो, यानंतरचा जात प्रवर्ग आपण घेणार आहोत भटक्या जमाती ड. तर मित्रांनो, या जात प्रवर्गामध्ये 4500 प्लस विद्यार्थ्यांनी मैदानीसाठी हजेरी लावली होती. तर या जात प्रवर्गासाठी 16 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 7 जागा आणि महिलांसाठी 5 जागा. तर मित्रांनो, जवळपास 1700-1800 विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. आणि प्रत्येक जात प्रवर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांना शिडीची प्रॅक्टिस करायला खूपच चांगला वेळ मिळाला आहे. त्या संधीचा फायदा घेऊन भरपूर विद्यार्थ्यांनी शिडी ही चांगल्या प्रकारे मारलीसुद्धा आहे. म्हणजे शिडीला चांगल्या प्रकारे मार्कसुद्धा घेतलेलेच आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहे त्यापैकी 10% विद्यार्थ्यांना 105 मार्क हे नक्की मिळणारच आहे. 120 प्लस मार्क घेणारा विद्यार्थी या जात प्रवर्गातून जॉईन होऊ शकतो.
मित्रांनो यानंतर बघूया विशेष मागास प्रवर्ग. या जात प्रवर्गासाठी एकूण 8 जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण पुरुष 5 जागा आणि महिलांसाठी 2 जागा. तर मित्रांनो या जात प्रवर्गासाठी एकूण 750 ते 800 विद्यार्थी भरतीसाठी हजर होते. त्यापैकी 480 मुलाचे अर्ज जमा झाले आहेत आणि त्यापैकी 450पर्यंत म्हणजे 350 किंवा 400पर्यंत विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. तर मित्रांनो भरतीचा पहिलाच दिवस विशेष मागास प्रवर्गापासून सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो या जात प्रवर्गातून आउट ऑफ ग्राउंड मारणारा एकही विद्यार्थी तुम्हाला सापडणार नाहीये. तर मित्रांनो या जात प्रवर्गामधून 115 मार्क घेणारा विद्यार्थी या जात प्रवर्गातून भरती होणार आहे. विशेष मागास प्रवर्ग 115 मार्क. तर मित्रांनो अशा प्रकारे माझा हा अंदाज आहे. या अंदाजानुसार सदरील मेरिट लागण्याची शक्यता आहे. तरी मित्रांनो अजून 1 महिन्यानंतर मेरिट लिस्ट लागणारच आहे, तेव्हा सर्वांनाच याबद्दलची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो महिलांसाठी मेरिट किती लागेल यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूपच लांब झाला आहे, खूपच मोठा झाला आहे. त्यासाठी पुढील व्हिडिओ मी लेडीजची मेरिट किती लागणार आहे या संदर्भात बनवणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.